अजित पवारांचा थेट माफीनामा। अजित पवार भाषणाच्या ओघात बोलले होते अपशब्द। मी कडक आहे असं म्हणतात, मी दाखवण्यासाठी फिरत नाही, कामासाठी फिरतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोख नेमका कुणाकडे, याबद्दल चर्चा। मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न। जितेंद्र सिंग यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक। आयआयटी संदर्भातील वक्तव्याचाही केला निषेध। भाजपचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। ठाकरेंना फक्त निवडणुकांच्या वेळी मुंबई आठवते। बावनकुळेंचं वक्तव्य। राज ठाकरेंनी नातवाला बालमोहन शाळेत घालावं, अमित साटम यांचा घणाघात। दुबार मतदाराच्या मुद्द्यावरून आक्रमक ठाकरेंना दणका। किशोरी पेडणेकरच निघाल्या दुबार मतदार। ठाण्यामधल्या मतदार यादीत नवी मुंबईमधील पत्ता असलेले मतदार। मनसेकडून ठाणे पालिकेच्या मतदार यादीतला घोळ समोर। अविनाश जाधव आयुक्तांना विचारणार जाब। शिर्डीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप। माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी आरोपी कार चालक रामनाथ चौहान पोलिसांच्या ताब्यात। ब्रेक ऐवजी एक्सेलेटर दाबल्यानं अपघात, पोलिसांची माहिती। अंजली दमानिया यांच्या निशाण्यावर अजित पवार। अजित पवारांच्या विरोधात अमित शहांकडे तक्रार करणार, अंजली दमानियांचा इशारा। डेटा सेंटर उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफी घेतल्याचा बनाव। चुकीची माहिती देऊन 40 एकर जमिनीचा व्यवहार फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्कात। पुणे कथित जमीन खरेदी गैरव्यवहाराबाबत अंजली दमानिया यांचे नवे दावे। मुश्रीफ यांचं वर्तन पाक धार्जिणं। कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। पाठराखण केल्याचा मुश्रीफ यांच्यावर ठपका। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष। राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचं शिवसेनेकडून स्वागत, राष्ट्रवादीकडून निषेध। रॅलीला दाखवले काळे झेंडे।